BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत स्कंद प्रथम. राधा कृष्ण. भागवत महात्म्य व प्रथम स्कंद. देवर्षी नारदांशी भक्तीशी भेट. भक्तीचे दुःख करण्याचा नारदांचा प्रयत्न. भक्तीच्या कष्टाची निवृत्ती. गोकर्ण उपाख्यान प्रारंभ. धुंदुकारीचा प्रेतयोनी जन्म आणि उद्धार. सप्ताह यज्ञाचा विधी. शौनक आदी ऋषींचा सुतांना प्रश्न. भागवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य. भगवंताच्या अवतारांचे वर्णन. महर्षी व्यासांचा असंतोष. भगवंताच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग. अश्वत्थामाचे द्रौपदी पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थामाची मानहानी. परीक्षिताचे गर्भात रक्षण. कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक. युधिष्ठिर आदींचे भीष्माच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुती करीत भीष्माचा प्राणत्याग. श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन. श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत. परीक्षितेचा जन्म. विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे. अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परतणे. कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण. परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद. महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन. राजा परीक्षितला शृंगी ऋषींचा शाप. परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवांचे आगमन असे विषय प्रथम स्कंदात आहेत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः. सद्गुरु परमपूज्य शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यादगम्यं वन्दे विष्णुभयभयहरं सर्वलोकैकनाथं. नमन श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी. त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीच. संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर वर्णाविसाचे श्लोकात आज्ञा पिले गुरुमाऊलींनी. भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भवबंधन रामपान औषधे. नारद करता मही भ्रमण कलित आसक्त पाहुनी जन भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पाहुनी खेद तया झाला. कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतपाय देखिले. सन्मतकुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैसीच वर्णिले निष्कर्मस्थिती. दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत औषध. तत्काळ तुटती संसार बंध सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती. नारदासह सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकादिकांनी. कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रांसमवेत नामाचा जय घोष करीत भक्ती तरुणी प्रगटली. तुंगभद्रेच्या तेरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलहत्तम. धुंदुकारी पुत्र धुंदुलीच्या भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योगे आत्मदेव झाले मुक्त. कृपा केली रमाचरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत. गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाचे योनी सरली पाही. धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत. लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारोनी गौरवावे. वक्ता असावा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष श्रीकृष्ण ऐसे हरिसे विनोवनो दान धर्म करावा. नैवेश क्षेत्री शौनकादिक ज्ञानसत्री सुताशी विन्वित धर्मकर्माचे सार निश्चित कवन आम्हा सांगावे. भगवान वसुदेवाचे ठाई निश्चल भक्ती कथिली तुही ज्ञान वैराग्य लवलाही साधकाशी लावतसे. श्रीहरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाती निर्झोनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती. हरिभक्तांच्या रक्षणाशी धर्ममार्ग उच्चे वनाशी दुष्टदैत्यांच्या विनाशाशी नाना रूपे धरी हरी. नानावताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी. परिण वाट शांती चित्ती सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातली नारद देवर्षी व्यासे पूजले नारदाशी मनोभावे करून या नारद सांगती व्यासा लागून वृथा शब्द जाल त्याजून कृष्णलीला करिता गायन अखंड आनंद होईल. वर्णिता लीला काव्याशी जिज्ञासा भागेल ज्ञानांची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची. हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुझसे उपदेशिले भगवल्लीला गाव्याची.
यास्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा. कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण अश्वत्थाम्याचे द्रौपदी पुत्र मारून कृष्ण अर्जुन आणि त्यास बांधून धरून आणले ती समोर. द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्राशी द्रोणीच्या ब्रह्मास्त्राशी उपशम स्ववीर्येशी उत्तरेने विन्विता मधुसूदनाशी संरक्षण केले गर्भाजे कुंती विनवी श्री मुरारी विपत्ती येवोत मजवरी धावून येशील तू झडकरी तेने दर्शने घडेल येथे भीष्माचार्य शरपंजरेशी तेथे पाटले श्री जगजेठे युधिष्ठिरास सदुपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यू समयी सन्निध त्रिमूर्ती मृत्यू सन्निध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठाशी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारकेत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा पांचजन्य वाजवुनी शांत केला विरह अग्नी प्रथम मातांशी बंधुनी निज श्रेष्ठ भुवनी पातले रूप धरुनी अंगुष्ठ मात्र कृष्णे रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या जत्रेशी हृदयवस्थ भगवंत पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन का नाही म्हणत वार्ता द्वारकेची घेऊनी तुतक्यात हवाला दिलं अर्जुन राजा घातली तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रांतून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिऊनी लढले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकलो अभिन्न हृदयतेशी परीक्षित राजपदा योग्य होता धर्मराज सर्व सांडुनी चिंता भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुल कन्या परिनिरी भार्या इरावती भली जन्मय जयादी पुत्रचारी तिचपासून झाले पांडवांचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले वदतसे गुरुपधारी धरित्री त्रितापहीन वृषभाप्रती अधम वाढेल भूलोकाप्रती अध परीक्षिते ऐकिला एक पात वृषभ आणि गायीशी शूद्र ताडत होता राजवेशेशी परीक्षिते शूद्रवेशधारी कलेशी मारण्या तलवार उचलली शरणागत करी लागी राजा वदे मम राज्य जगी तव वर शांत रहावगी अन्यथा दंड देईन हिंसा मध्य स्त्रिया दूत सोने मद काम वैर अनृत स्थाने दिली निवासास कली येता शरणत्या एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाला मध्यान्ह काळी तृषार्थ पातला शमिक आश्रमी मुनी पाहता ध्यानमग्न संतप्त झाला अभिमन्यू नंदन मृत सर्प उचलून कंठी मुनीच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साच्या 7वे दिवशी तक्षकांचा दंश होईल रायाशी श्रीकृष्णाचे अंतरी चिंतन अंतकाळी झाला धन्य राज्य जन्मे जया ते सोबवून गंगा तट्टाकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शापनिवृत्ती शुक येता तेथे सांप्रती त्यांशी स्थापिले उच्चासने सांगतो भागवत पुराण तुझी या निमित्ते करून उपाधी सकळ निरसोन मुक्त होशी पदे श्री शुक इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. राधा कृष्ण.